विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरची ही जोरदार चर्चा झाली। त्याचवेळी मराठवाड्यातील 46 मतदारसंघात तब्बल 29 मराठा आमदार निवडून आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। विशेष म्हणजे ज्या भाजपच्या विरोधात मराठवाड्यातील मराठा समाज जाईल अशी भीती व्यक्त होत होती, त्याच भाजपचे सर्वाधिक 11 मराठा आमदार निवडून आले आहेत। मराठवाड्यातील नवनिर्वाचित 46 आमदारांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यातून स्पष्ट होते की 46 मध्ये 9 आमदार ओबीसी समाजाचे आहेत। 5 मतदारसंघ राखीव असल्यानं त्या ठिकाणी एससी प्रवर्गातील उमेदवार निवडून आले आहेत। 2 आमदार अल्पसंख्याक समाजातील, 1 मुस्लिम व 1 जैन आणि 1 आदिवासी समाजातील आमदार निवडून आले। मराठवाड्यात सर्वाधिक 6 मराठा आमदार नांदेड जिल्ह्यातून निवडून आले आहेत। त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातून प्रत्येकी 4 तर परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येकी 3 मराठा आमदार निवडून आले आहेत। हिंगोली जिल्ह्यातून 2 मराठा उमेदवार विधानसभेत गेले आहेत। यात सर्वात आश्चर्याची बाब ही की ज्या शरद पवार यांना स्ट्रॉंग मराठा लीडर असं संबोधलं जातं आणि त्यांचं मराठवाड्यातील मराठा समाजात मोठं वलय आहे, त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही मराठा आमदार यंदा निवडून आला नाही। शरद पवार यांनी मराठवाड्यात 15 जागा लढवल्या, त्यामध्ये 8 मराठा उमेदवार दिले होते, त्यापैकी एकही निवडून आला नाही। शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव संदीप क्षीरसागर हे ओबीसी आमदार निवडून आले। विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच ओबीसी आरक्षण बचाव समितीचे लक्ष्मण हाके यांच्यात जोरदार वाकयुद्धही रंगले। त्यामुळे जातीचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होईल असं मानलं जात असतानाच मतदारांनी हे सर्व झिडकारलंय। भाजप खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 9 आमदार मराठा समाजातील आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 मराठा आमदार निवडून आले आहेत। अर्थात राज्यातील भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, काँग्रेस, उद्धव सेना, राष्ट्रवादी शरद पवार या प्रमुख पक्षांसह काही प्रबळ अपक्ष असे 60च्या वर मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी 29 जण निवडून आले। अनेक मतदारसंघात मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत झाल्याचं पाहावयास मिळालं। तर मराठवाड्यातून 9 ओबीसी आमदारांपैकी बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यातून प्रत्येकी 2 आमदार निवडून आलेत। जालना जिल्ह्यातून ओबीसी आमदार नाही। इतर 5 जिल्ह्यातून प्रत्येकी 1 ओबीसी आमदार निवडून आलाय। अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 5 मतदारसंघातून अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले आहेत। या व्यतिरिक्त इतर एकाही मतदारसंघातून अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आलेला नाही। नवबौद्ध समाजाचे 2 आमदार निवडून आले आहेत। निवडून आलेले 2 अल्पसंख्याक आमदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत। आता पाहूया जिल्हानिहाय मराठा आमदार। छत्रपती संभाजीनगर 4, जालना 4, परभणी 3, हिंगोली 2, नांदेड 6, लातूर 4, बीड 3, धाराशिव 3 आमदार महाविकास आघाडीचे मराठवाड्यात निवडून आलेल्या 29 मराठा आमदारांपैकी 26 आमदार हे महायुतीचे आहेत। मराठा मतदार हा मोठ्या संख्येने महायुतीच्या बाजूने उभं राहिला असल्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे केवळ 3 आमदार मराठा समाजाचे आहेत, त्यामध्ये 2 उद्धव सेनेचे आणि 1 काँग्रेसचा आमदार आहे।